येथील अंतराशिष्टांचे अनुभव, येथील अंतराशिष्टांचे अनुभव, तळमळे जीवतया सुखा। आता माझा जीव घेवलिया बळी, बैसवावे ओळी संतांची। विसारली वाचा फळे वेल वेल, विसारली वाचा फळे वेल वेल, कोरडेची बोल फोसवांची। आता माझा जीव घेवलिया बळी, बैसवावे ओळी संतांची। तुका म्हणे आलो निर्वाणीचे वरी, तुका म्हणे आलो निर्वाणीचे वरी, राहोडी दिपुरी नारायणा। आता माझा जीव घेवलिया बळी, बैसवावे ओळी संतांची। विठ्ठल विठ्ठल येथील अंतराशिष्टांचे अनुभव, तळमळे जीवतया सुखा। आता माझा जीव घेवलिया बळी, बैसवावे ओळी संतांची। तुका म्हणे नमो हरेची आदासा, तुका म्हणे नमो हरेची आदासा, तुका म्हणे नमो हरेची आदासा, तुका म्हणे नमो हरेची आदासा। येथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पुरतसे। तुका म्हणे नमो हरेची आदासा, तुका म्हणे नमो हरेची आदासा, तुका म्हणे नमो हरेची आदासा, तुका म्हणे नमो हरेची आदासा। पुरतसे येथे सर्व इच्छा पुरतसे, इच्छा पुरतसे। येथील अंतराशिष्टांचे अनुभव, तळमळे जीवतया सुखा। आता माझा जीव घेवलिया बळी, बैसवावे ओळी संतांची। गरम झाल्यामुळं मला वाटलं आता माझा जीव घेवलिया बळी। प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देवनिवासी असलेले वैराग्य तावक, श्रेष्ठ अनुभवक, जडजीव पावक, पंढरी पथ धावक, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील मागणी पर प्रकरणातील हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवंताजवळ मागणं मागतात। काय मागणं मागतात? काही नाही, देवा जे काही अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी लोकांच्या रांगेला, अनुभवी लोकांच्या पंक्तीला, अनुभवी लोकांच्या ओळीला बसण्याचा योग माझ्या जीवनात आण, अशी मागणी करतात। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पुण्य पावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्य श्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा। या पुण्य पावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबारायांच्या समाधीने पावन झालेला तालुका, महामुनी पराशराच्या वास्तव्याने तथा पराशराच्या नावाने अलंकृत झालेला तालुका पारनेर तालुका। आणि पुण्य पावन पारनेर तालुक्यातील पुण्य पावन मुळामाईचं खोरं, आणि या खोऱ्यामध्ये जी अनेक प्रकारची गावं आपली आपली संस्कृती घेऊन नांदतात, त्या अनेक गावामध्ये परमार्थाला सवड देणारं गाव देसवड गाव। देसवड गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु रंगनाथ महाराज महामुनी, वेदांताचार्य सद्गुरु तुकाराम शास्त्री महामुनी, वैकुंठवासी बाबाजी महाराज भोर,
या साधू संतांच्या प्रेरणेने आणि साधक हृदय संजीवनी सद्गुरू गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या आशीर्वादाने चालत आलेला समस्त ग्रामस्थ देसवडे, गावातील भजनी मंडळ, गावातील दानशूर अन्नदाते, दानशूर देणगी दाते, दानशूर संत पूजन दाते, सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षी सप्ताहाचं 50वं वर्ष. परमार्थ करत असताना जर 12 वर्ष झाले तर परमार्थाला आपले तप झालं म्हणून त्याला तपपूर्ती म्हणतात. परमार्थ करत असताना जर 25 वर्ष झाले तर परमार्थाची चांदी झाली म्हणून त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. परमार्थ करत असताना 50 वर्ष झाले का परमार्थाचं सोनं झालं म्हणून त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. परमार्थ करत असताना 75 वर्ष पूर्ण झाले तर परमार्थाला आता अमृताचा गोडवा आला म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि परमार्थ करत असताना 100 गाठली तर त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. गावाच्या परमार्थाचं सोनं झालं म्हणून सुवर्ण महोत्सवी 50वं वर्ष मोठ्या दिमाखात साजरं करायचं ठरलं मला. म्हणून गावातील जुनं भजनी मंडळ, नवीन तरुण मंडळ सगळे एकत्र येऊन 1 वर्षापासूनच नियोजनाला लागले. चांगला मंडप, चांगले आचारी, चांगल्या पंक्ती, चांगली सिस्टीम, चांगले मृदंगाचार्य, चांगले गायक, चांगले कीर्तनकार, सगळं वजनदार नियोजन करायचं. आणि मग सगळ्यांना वर्षापासूनच आमंत्रण दिलेली. या गावात कीर्तन करता करता मला आता म्हातारपण आले जवळ. एवढा समाज मी पहिल्यांदाच देसावड्यात पाहिला. यावर्षी सगळ्यांनी जोर लावला जरा. 2 भजे खाल्ले तर उपास मोडतोय ना, मग किलो भरच खायचे. एवढा सप्ताह करायचा तेव्हा सप्ताह करायचं मग डिलाईट व्हायची नाही मला. वजनदार काय मांडव, हे पत्र्याचं मंडप कधी टाकलं मला माहितीच नाही. केवढा सुंदर मंडप दिलाय. वर एक मंडप, त्याच्या आत एक मंडप, मांडवात मांडव. अहो इथं लय पातळ कापडाचा मांडव राहायचा. गर्मीनं मलाच उतरून जायचो महाराज. आणि मग असं सुंदर मंडप आणलाय मला. लाइटिंग काय, मला शेवटचा माणूस दिसतोय बघा काय करतोय ते बघा. ते बघा ताबा चोळी दे बघा. ते बघा शेवटचा माणूस दिसतोय मला इथे. माग कोण बघत हे बी मला दिसतोय. काय मंडप, काय लाइटिंग, काय शो सगळा बघा ना तुम्ही. सिस्टीम आमच्या सुनील भाऊची, जरा सुनील भाऊसाठी टाळा माझा. अतिशय विनिमय सुनील अंबिका, जय अंबिका माईक सिस्टीम अतिशय सुंदर. महाराष्ट्रात आता चांगला सप्ताह करायचा म्हणलं का आमच्या निमोनच्या सिस्टीम शिवाय होत नाही महाराष्ट्रात. 1 नंबर सिस्टीम. आणि मग आमचे पखवाजे या भागात आल्यावर, मुळा खोऱ्यात आल्यावर कीर्तन केल्यासारखं तेव्हाच वाटत जेव्हा आमच्या महाराजांची थाप ऐकायला भेटते. आणि महाराज गोड आणि दोन्ही हे तर रत्न तुम्हाला सापडलेच कसे महाराज. मी रोज तुमचे व्हिडिओ बघतोय महाराज. हे तुम्हाला सापडले कसे महाराज. ह्या इथं हे गावच सापडत नाही. पहिली गोष्ट इथं रेंज नाही. या भागात कधी चोरी होत नाही महाराज. चोर जर हरवले तर चोरच सापडायचे. चोर इथं चोर येत नाही, यम येत नाही, कोण नाही. हे गावच सापडत नाही मला. तरी खोऱ्यातली गाव आहे. पण हे 2 रत्न तुम्हाला आमच्या आदरणीय कैलास महाराज आणि ओमकार महाराजांना चांगल्या टाळ्या वाजवल्या. त्यांची चाल ऐकली पण ऐकतच राहा महाराज. मी भजनाचा प्रेमी माणूस आहे महाराज. मला भजनाची लय आवड महाराज. आणि मग हे दोन्ही महात्मे तुम्हाला भेटले. चांगले पखवाजे, चांगले काय. आणि परिसरात इथे मंडळी तुम्ही यंदाच आहेत. मला यांच्या सगळंच हात काढायचे. आमची सगळी महाराज मंडळी गोड म्हणणारी इथं असं. परिसरातून संगमनेर तालुक्यातून, पारनेर तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून, आमची ओतूर भागातून लांबून मंडळी आली महाराज. असो, आपण सगळी गावगावची मंडळी आलात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत. ह्या गावची जी कारभारी मंडळी आहेत ना, खरंच चांगली महाराज. ह्या कारभाऱ्यांना खरंच मानलं पाहिजे. कारण मला आज त्यांनी आणलंय ना, हेच त्यांचे खरे कारभारीची परीक्षा आहे महाराज. येतच नव्हतं मला. माझ्या बघा अनेक अडचणी होत्या. आणि मग खरंच कारभाऱ्यांना मानलं पाहिजे. लई गोड बोलत येत महाराज. इतके गोड बोलत येत ना, पुढच्या माणसाला वाटते खरंच माणसं आहेत. लईच गोड. मागच्या जन्मी काय साखर कारखान्याचे संचालक होते का काय कोणच नव्हतं.
पुढे बोलत होत. सगळीच मंडळी, आता कोणाचं नाव मला घेता येणार नाही, तर सगळीच चांगली, अतिशय चांगली माणसं. तुमच्या प्रेमा खातर सगळ्यात जास्त धन्यता. आतापर्यंत 50 वर्ष ज्यांनी सप्ताह टिकवला त्यांच्यासाठी एकदा टाळा. आणि 50व्याला चांगलं रूप ज्या तरुण मंडळीने दिलं त्या तरुण मुलांसाठी एकदा टाळा. अतिशय चांगलं रूप दिलंय. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर मी सगळ्या साधू संतांना प्रार्थना करतो की या 50व्याचं रूपांतर शताब्दी महोत्सवात होईल अशी प्रार्थना. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. तसं आजचं कीर्तन 9 ते 11 जाहीर केलं होतं. छापील नव्हतं, मला तर 7 ते 9 होतं म्हणून माहिती होतं. 9 ते 11 ठरवलं होतं, कारण आज मिरवणूक, मग परत पूजन, ग्रंथपूजन, दीपप्रज्वलन, शिवव्याख्यान, अशा बऱ्याच गोष्टी. तर मला उद्या लांब कीर्तनाला जायचं, मग रात्री प्रवास मला होत नाही बाबा. आता रात्री फिरायचं जवळजवळ सोडूनच दिलंय मला. 9 ते 11 कीर्तनच सोडून दिली जवळ. 7 ते 9 असं तर जायचं. नाही तर 9 ते 11 कोणी महाराज बघा आपल्यापासून काही कोणाचा सत्ता राहत नाही. 7 ते 9चं पण मग गावाला थोडंसं म्हणलं, अरे असं कसं तुम्ही 9 ते 11 म्हणजे तुम्ही यावं. 7 ते 9 तर 7 ते 9 त्याला काय म्हणजे मागं पुढं लोक काय पण लोक येतील का, तिने जेवायला ते येणारच आहेत ना, बसतील तसे, त्याला काय होते. पण खरंच तुम्ही 7 ते 9 केलं नसतं तर तुमची चूक ठरली असते. बघा लोक काय आले, ते काय नाही महाराज कधी ठेवा. येतात लोक, चांगला उमेदवार कोण्या वार्डात टाका, निवडून येतो महाराज. तुम्ही मला 7 ते 9 उभा करा, 3 ते 5 करा महाराज. असो, गावाला धन्यवाद. अतिशय सुंदर, माझं मन भरून आलं. विठ्ठल विठ्ठल. मागणीचं कीर्तन 7 दिवस, मग आता आपण मागायचं कीर्तन मला दिलं. खरं तर यावर्षी लईच वजनदार महाराजांनी, सगळे मोठे मोठे, पण एखादा छोटा असा म्हणून छोटे मावळे. किती जरी ताट भरलेला असेल तर त्याच्यात सुंदरपैकी कारळाची चटणी तेल टाकून दिली तर कोणाला खावाच वाटत नाही. म्हणून सगळे श्रीखंड, बालुशाही, गुलाबजाम, जिलेबी, लोणकड तुपातला माल होता. यंदा जरा परमार्थ मला मागाचा झालाय. असो आपला एखादा साधा व नेहमीचा असावा. आणि म्हणून मग मला ही सेवा दिलेली सगळी थराची दगड एखादा पूर्णीचा असावा म्हणून मला बोलावलंय. असो असो, गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. विठ्ठल शिष्टांची अनुभव तळमळी जीवतया सुखा, आता माझा जीव घेऊन पडी. बैसवावे ओळी संतांची आजच्या भंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय देवा. अनुभवी लोकांच्या रांगेला, अनुभवी लोकांच्या ओळीला, अनुभवी लोकांच्या पंक्तीला बसण्याचा योग माझ्या जीवनात आण, अशी मागणी करतात. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना तुम्ही कोणासंग फिरतात, कोणासंग बसतात, कोणासंग हिंडतात, कोणासंग जेवतात, कोणाच्या रांगेला बसलेत, कोणाच्या पंक्तीला बसलेत, कोणाच्या ओळीला बसलेत, याचा ताळेबंद असणं गरजेचं आहे महाराज. वा, सध्या समाज हुशार झालाय, बुद्धिमाने, चलाके, डोकेबाजे. फक्त घोटाळा एक आहे, काय? ताळेबंद हुकलेला आहे. समाजाचा ताळेबंद इसकाटलाय महाराज. वा, समाज हुशार नाही, हुशार आहे. बुद्धिमान नाही, बुद्धिमान आहे. डोकेबाज नाही, डोकेबाज आहेत लोक आज गावगाव. चलाक नाहीत, अहो लय चलाक माणसं आहेत महाराज. काय चलाक, काल एक कीर्तनात मला हार घालायला आलं, लय चलाक. मला हार घातला, बुक्का लावला, चलाकच गडी होता. बुक्क्याचं काळं बोट पुढं पसाव, माझ्यात निरूला पसून निघून गेला महाराज. गावगाव काय कमी चलाक माणसं नाही, लय डोकेबाज. पुढं डोकं लावते आणि सांगता येणार नाही. काही काहीच्या तर 3-3 पिढ्या हुशारीत गेल्यात. म्हणजे आजे हुशार, बाप हुशार, नातू हुशार, 3-3 पिढ्या. काही लोक म्हणतात नाही नाही त्या घराचा कोणी हात नाही धरायचा. त्याचा आजा बी तसलाच हुशार होता, त्याचा बापही तसाच, पोरही तसेच येतो. गावगाव पोरं कमी समजू नका. आपल्याला मोबाईल मधलं जेवढं कळत नाही तेवढं पोरांना कळत आहे महाराज. टायलेंट पोरं आली महाराज, अतिशय बुद्धिमान आणि अतिशय हुशार पोरं आहेत महाराज. एका पोराने गावात हॉटेल टाकलं, हॉटेलवर पाटी लिहिली, काय? खुशाल जेवा, बिल तुमच्या नातवाकडून वसूल करू. लोक म्हणले पोरग बावळाठी. अरे पोरच कधी व्हायचे, मग पुन्हा नातू कधी व्हायचे, बिल कधी भरायचे? चला जेवायला. मग काय फुकाटचं गावलं, बापल्याक धावलं.
लोक जेवायला फुकट म्हणल्यावर काय नातू भरते म्हणल्यावर त्याला काय चालले लोक जेवायला. पण पोरग बावळाट नव्हतं, पोरग हुशारच होतं. जेवण झालं का प्रत्येकाच्या टेबलवर ते 500-500 रुपये बिल मांडायचे. लोक म्हणले हे बिल नाही भरणार. पोरग म्हणलं का नाही भरणार? पार्टी कशाला लिहिली हॉटेल पुढं? खुशाल जेव्हा बिल नातवाकडून असेल कुठं आमच्या नातवाला मग आम्ही नाही भरणार. पार्टी कशाला लिहिली? पोरग खरंच हुशार होत. पोरग म्हणायचं तुम्ही जेवले ते त्याचं बिलच नाही, तुमचे आजोबा जेवले होते हे त्याचं बिल आहे. नातवाने भरायचं नाही, मग कोणी भरायचं महाराज? वा, लोकांना 500 रुपये काढून द्यावाच लागायचे महाराज. म्हणजे आता पोरं हुशार. बरं नुसती पोरं हुशार नाहीत, बाप हुशार. त्याच्याच गावात सप्तान त्याच्याच घरी पंगतन आम्ही जेवायला गेलो. बाप असा हुशार होता, प्रत्येकाला जेव घालायचा, पण नुसता जेव घालीत नव्हता, टिळा लावून जेव घालायचा. अरे म्हणलं काय भाविक माणूस आहे वा, प्रत्येकाला टिळा लावतोय, प्रत्येकाला टिळा लावतोय. मग शिवाजीबाला म्हणलं शिवाजीबा काय माणूस भाविक आहे हो, टिळा लावून जेव घालतोय. शिवाजीबा म्हणले महाराज तुम्ही एकच दिवसापुरतं येतात, ह्या गावात आमची हयात गेलेली. म्हणजे मग हे भाविक नाही हुशार आहे. कस काय? कोण कोण जेवून गेलाय तो खुना करून राहिलाय म्हणले महाराज. कारण काही लोकांना परत डबल बसायची सवय राहते ना, मी पुन्हा येईन. ये बाबा पण जरा शिस्तीने ये. बरं असो, कोण कोण जेवलंय तो खुना करतो, याला म्हणायचं हुशार. पोरं हुशार, बाप हुशार, आजी हुशार. हे म्हातारे आहेत ना, हे उग पिकलेले नाहीत. कुठे गेले ते वाडकर बाबा? या म्हाताऱ्याची मिशी पिकली ती उग पिकलेली नाही, अनुभवाने पिकलेली. म्हातारे बी गाव लय हुशार, माना लय हुशार. एक म्हातार 2दा पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं. कशासाठी? काय नाही, माझ्या नातवाचं मला लगीन पाहायचंय, त्याचाच आजा. मग नातवाला म्हणलं खरे तू लगीन करला का? मी तुझ्यासाठी 2दा पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालो. पोराला म्हणला तू काय एखादी पोरगी तरी बघ एखादी. नातू म्हणला आजोबा पोरगी नुसती पाहिली नाही, मग पटवली. हा, ह्या बाबतीत तर काय महाराष्ट्राचा कोणी हात नाही धरायचा महाराज. वा, गरजा महाराष्ट्र माझा. वा, अरे मग लगीन का करणार? अहो म्हणले पोरीच्या बापाने एक आट घातली. म्हणले काय आट घातली? पोरगी देतो पण लग्नात एक सुद्धा पिकल्या केसाचं येता कामा नाही, हा आटे. म्हणले म्हातारा म्हणला असं कसं? तुझं लगीन पाहायला तर मी 2दा पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालोय, दुसरी पोरगी पाहू. पोरग म्हणलं करीन लगीन तर तिच्याच संग करीन, नाही तर छट मुळा धरणात जीव देईन. आता काय करावा? आणि मग ते म्हणले पोरीच्या बापाची आठ आहे काय? पोरगी देईन पण लग्नात पिकले केसाची आता कामा नाही. म्हातारा म्हणलं एवढीच आठ आहे ना? मग म्हातारा हुशारच होत. म्हातारा म्हणलं त्याचं वय होतं 80-90. म्हातारा म्हणलं पिकल्या केसाचं नको ना, हे बघ चाललो ब्युटी पार्लरला. 90 वर्षाचं म्हातारं ब्युटी पार्लरला गेलो, अख्खं पार्लर खाडबाडून जागा झालं. बा हे सद्ग्रस्तीत आले कशाला? म्हणले पहिली गोष्ट. आता यांना सजायचं कसं, थाटायचं कसं महाराज? पण ते काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं तिथे करता येतं. झालं ते पांढऱ्याचं काळं झालं, लगीन ठरलं, पत्रिका छापल्या. म्हणजे कोणी पिकल्या केसात येणार नाही. पोरीकडे 50 माणसं दारात उभे होते मांडवाच्या. हट चला बाहेर वा. हे वायरी तुटलेले, शॉर्ट सर्किट झालेले, फेवजा उडालेले, डिव गळालेले, टिपी जळालेले, फाउंडेशन हालत आहे, त्याला बाहेर एक थांबायचं नाही एकाने. मी सगळे बाहेर काढले. पण ते म्हातारं पांढऱ्याचं काळं केलं होतं, ती कसं आत आलं देवालाच माहिती. पण मागं बसलं, तोंडात बचाळी बसवलेली, कधी पडन भरोसा नाही. मागं बसलं, लगीन लागलं. पोरीचा हात पोराच्या हातात द्यायचा तरी बापाने एक आट घातली. जावाई पोरीचा हात पोराच्या हातात तेव्हा देईन आमच्या गावची नदी दुधाने वाहून दाखवायची, तर पोरगी न्यायची, नाही तर नीट वर राड घेऊन निघायचं. पाटील म्हणतात मला, करारीत होता तो बी. आता दुधाने नदी वाहणं अशक्य आहे. मग जावयाची सासऱ्याची जरा घासाघीस सुरू झाली. 2 तास ते म्हातारे एक जण म्हणले झाले ते नातवाला घेऊन या बरं माझ्या. अरे काय झालं? म्हणजे 2 तास झाले, लगीन लागलं, पोरीचा हात पोराच्या हातात का देणार? म्हणजे त्यांनी परत एक आट घातली, आमच्या गावची नदी दुधाने वाहून दाखवा आणि मग पोरगी घेऊन जा. म्हातारा म्हणला मग तू काय म्हणला? पोरग म्हणले बाबा अशक्य, नदी कुठं दुधाने वाहता येते का? म्हातारा म्हणला तुझा आजा जिवंत असताना तू अशक्य कस काय म्हटला? त्यांना सांग नदी दुधाने नाही, कोऱ्या दुधाने वाहून दाखवतो. पहिलं नदीतलं पाणी उपसून घ्या. पाण्यात दूध, दुधात पाणी घालणारी आमची अवलाद नाही. कोरा दूध हे राजहंस दूध आणलंय. काय म्हातारं हुशार असं फिरवलं रान महाराज. वा, पोरगा आलं म्हणलं बा चला सासरे बा पोरीचा हात हातात द्या. जावई तसा हात हातात देणार नाही, आधी गावची नदी दुधाने वाहून दाखवा. जावई म्हणला सासरे बा दूध तयार आहे, पहिलं पाणी उपसून घ्या. दुधात पाणी, पाण्यात दूध घालणारी आमची अवलाद नाही. सासरा म्हणला जावई हे तुला सुचलंच नाही,
तुझ्या आरती माग जाऊन आलाय ती आरती वराडात कोणीतरी पिकल्या केसाचं आलंय बघा असं याला म्हणायचं 3-3 महाराज मी दृष्टांत सांगायला एवढ्या लांब नाही आलेलो. माणसं हुशार आहेत, चलाक आहेत, बुद्धिमान आहेत, डोकेबाज आहेत. 3-3 पिढ्या हुशारीत गेल्या म्हणून मी 3 पिढ्याचे दृष्टांत दिले. पोरं हुशार, पाप हुशार, आजी हुशार. तुम्ही हुशार आहेत वाद नाही, चलाक आहेत वाद नाही, डोकेबाज आहेत वाद नाही. फक्त घोटाळा आहे की तुमचा काय, तुमचा ताळेबंद हुकलेला आहे महाराज, तुमचा ताळेबंद हिस काटलेला आहे महाराज. वा. मग कोणी म्हणाल हिस काटला तर हिस काटला त्याला काय होतंय, अख्ख्या गावात भामटं ओळखायचं असेल तर हीच युक्ती काय, त्याला काय होतंय म्हणणारा. कवा आज महाराज येणार नाही त्याला काय होतंय, गावचा भाऊ उभा करू. अहो पण आज गायक गेले हो त्याला काय होतंय, हे उभा करू. त्याला माहिती तुझ्या पोरीच्या लग्नात जावईच येणार नाही म्हण बरं त्याला काय होतंय. जळल का असं, दुसऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवता येतं, आपल्या बी घरावर ठेवलं पाहिजे बा असं आहे. कोणी म्हणाल ताळेबंद हुकला तर हुकला त्याला काय होतंय, तर ताळेबंद हुकल्यावर जीवाची अवकळा होते. तुकाराम महाराज तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. हे तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका म्हणे प्रमाण घेऊन जा. 50व्या वर्षातून फार गोड प्रमाण. या प्रमाणाचे 2 अर्थ होतात. अगोदर ताळा शब्द पुढे ढकलायचा. तो का म्हणे ताळा नाही वा त्याची अवकळा. आता ताळा शब्दापाशी थांबा. तो का म्हणे ताळा ज्याच्या वागण्याला ताळा आहे नाही त्याची अवकळा. बस जीवन जगत असताना ताळेबंद ठेवा. ताळेबंद तुमचा ताळेबंद हुकल्यामुळं तुमची ही सशे वलपट चालू आहे. महाराज लक्षात आलं. ताळेबंद असावा, ताळेबंद असावा. कसा असावा तेवढं सांगून जा. जीवन जगण्याचा ताळेबंद कसा असावा त्याची काही विचारणा आहे का, तर शास्त्रात त्याचा विचार मांडलाय. बसा. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल. जीवन जगण्याचा ताळेबंद धर्मशास्त्राने सांगितलं. एवढं ऐकून जा. 50व्या वर्षात एवढंच ऐका गड्या, खासच ऐकण्यासारखं. धर्मशास्त्र सांगतं. काय सांगतंय? जीवन जगत असताना जीवनाचा ताळेबंद आहे का. काय जीवनात काही गोष्टी एकदाच करा. बर. जीवनात काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करा. बर. जीवनात काही गोष्टी दरवर्षी करा. बर. आणि जीवनात काही गोष्टी दररोज करा. काय 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 जीवनात काही गोष्टी जीवनात एकदाच करायच्या. बर. काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करायच्या. बर. काही गोष्टी दररोज आपल्या दरवर्षी करायच्या आणि काही गोष्टी दररोज करायच्या. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, जीवनात एकदाच करायची अशी गोष्ट कोणती, दर 3 वर्षानंतर करायची अशी गोष्ट कोणती, दरवर्षी करायची अशी गोष्ट कोणती आणि दररोज करायची अशी गोष्ट कोणती. एका श्लोकात आलंय, एकम विवाहम त्रैवार्षिकम कुंभम देवक्षेत्रम प्रतिवर्षम गमनम व्यायाम अभ्यास दानम संगष्टनम कुर्वंतु नित्या कल्याणकांक्षिणः. संस्कृत मध्ये मी मराठीत सांगतो. जीवन जगत असताना काही गोष्टी एकदाच करायच्या. कोणत्या? लग्न एकदाच करायचं. दुसरे न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाट वेसदारा जाईल. जसं डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं, तसं गडी डबल बोहल्यावर उभा राहिला का समाजातून बाद होतो. महाराज एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी.
जुने पाटील 2-2 बायका राहायच्या. शिवछत्रपतींना 7 बायका होत्या. ते जुन्या काळात जमत होतं, आता जमत नाही का. एकीनेच माणसं मग मारायला टेकलीत आणि दुसरीला कुठं डोकं लावता महाराज. एकीनेच गडी इतके घाळ झालेत. आता तुम्हाला काय सांगा, एका बाईने एक गडी इतका वैतागला की त्याने वैतागून सासऱ्याला फोन लावला आणि मुळू रडू लागला. सासरा म्हणला, जावई काय झालं रडायला? काय झालं सासरे वा, जे फळ तुम्ही माझ्या पदरात टाकलं ते कडू निघालं म्हणून मी रडतो. हे ऐकल्यावर तिकडं सासरा धाय मोकलून रडायला लागला. जावई रडायचाच बंद झाला महाराज. जावई म्हणलं, सासरे बुवा तुम्हाला काय झालं रडायला? जावई, जे कडू फळ तुम्ही चाखीत आहे त्याचं अख्खं झाडच माझ्या घरात आहे, मानून घ्या. म्हणजे गडी बायकांना किती वैतागलेत याच्यावर लक्षात येत आहे मला. एक जण तर बायकोला इतका वैतागला पण त्याची पुण्य उभी राहिली. वाढ वडिलाची 100 पिढ्याची पुण्य उभी राहिली. गावातलं एक कुत्र बायकोला चावलं, बायको मेली. त्याला एवढा आनंद झाला, लटिक येते फेडा तुका म्हणे जाय फेडा, लयच आनंद. त्याला ब्रह्मरस भेटल्याचा आनंद झाला. आणि मग बायको वारली, बायकोचं प्रेत निघालं. मग त्यानेच शिकाळी धरली. तुमच्याकडे शिकाळी शब्द आहे का? शिकाळी धरली. एका उजव्या हातात शिकाळी, डाव्या हातात ते कुत्र, की जे कुत्र चावून बाई मेली होती. निघाला. त्याला वाटायचं काय परोपकारी कुत्र आहे, ह्या कुत्र्यामुळे माझा जाच कमी झाला महाराज. आणि मग ते कुत्र घेऊन चालला. पण त्याच्या माग 100 माणसं चालली होती आणि 100 माणसाच्या माग मयत आणि मग मागाशी 200 माणसं. पुढे एक होतं उभं, ते बायकोला वैतागलेलंच होतं. त्यांनी पाहिलं, मैतीलाही पाहिल्या बा, पण ही मयत पहिल्यांदाच पाहिली. एका हातात शिकाळी, एका हातात कुत्र, त्याच्या माग 100 माणसं आणि मग माग मयत आणि मग 200 माणसं माग. हे काय प्रकरण आहे? राम 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 राम. कोणाची मयत आहे? म्हणलं आपल्याच बायकोची. हा म्हणलं मग ही शिकाळी, म्हणले आपणच धरी. कुत्र काय प्रकरण आहे? कुत्र कशाला? अरे बाबा हे कुत्र लय परोपकारी. म्हणजे काय झालं? हेच कुत्र चावलं आणि बायको मेली. आनंद गगनात मावाना. हे परोपकारी कुत्र सोडायचं कसं म्हणून धरून चाललो. आता ती बायकोला वैतागलं होतं. चल असं मग मला द्या ना. पागल आहे काय? 100 माणसं रांग लावून कशाला उभी इथं? चल एक शेकला उभारा. म्हणजे याच्याहून गडी किती वैतागलंय ते कळत आहे महाराज. इथले सोडून मांडवातले धरून काय लईच वैतागलेत महाराज. नवरा बायको सकाळी नाश्ता झाला आणि पेपरवाला पेपर आला आणि दोघं नवरा बायको वाचित होते. बाईला एवढा आनंद झाला. पाचलं का पेपरला बातमी काय आली? मालक म्हणला काय आली? अहो शनी शिंगणापूरच्या चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश, बघा बातमी आली. दाखवली त्याला. त्याने चष्मा काढा, रुमाल घेतला, चष्मा पुसला, डोळे पुसले. ती म्हणजे काय झालं? काय झालं कळल त्या शनीला बी आता 7:30 कशाला म्हणतात ते म्हणतात. असो सांगायचा भाग असा आहे. म्हणून असा तो म्हातारा म्हणला, मी नाही म्हणला. सपना माझा विषय. म्हणजे याला बनायचं म्हणून एक कमी विवाह. धर्मशास्त्र याच्यासाठी सांगतं की लग्न एकदा करा मला वा असं. आणि एकाच बँकेत खातं खोलावं मला. काही आपले केबीसी बीबीसी फुका भेड्या आता तुम्ही. बरं असो. एकम विवाहम. काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करा. त्रैवार्षिकम कुंभम. आपल्या धर्मशास्त्रामध्ये कुंभमेळा नावाची एक संकल्पना आहे, सध्या चालू आहे. कुंभमेळा कुठं कुठं भरतो? जेव्हा देव आणि दानवांचं समुद्र मंथन झाल्यानंतर अमृत वाटपावून भांडण झालं आणि त्यांच्या त्या धक्काबुक्कीत तो अमृताचा कलश हिसळल्यानंतर ते अमृत 4 ठिकाणी सांडलंय. मग बरोबर त्या 4 ठिकाणीच कुंभमेळा भरतो. आणि ते स्नान केल्यानंतर त्याला अमृत स्नानाचं पुण्य लागतं. नाही, कुंभमेळ्याचं स्नान केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं. मग तुम्ही म्हणा ते मेले कसे? ते ब्रह्मदेवाचे आजो. आणि म्हणून कुंभ स्नान सांगितलेलं आहे. कुंभ स्नान करा 3 वर्षानंतर. वा आली शिवस्त पर्वणी असं म्हटलेलं आहे. पुढचं म्हणू नका, एवढंच कामाचं आहे आपल्या. जीवनात गोष्ट एकदाच करायची त्याला म्हणायचं विवाह. जीवनात 3 वर्षानंतर गोष्टी करायची त्याला म्हणायचं कुंभ स्नान. जीवनात काही गोष्टी दरवर्षी करायच्या. कोणत्या? देवक्षेत्रम प्रतिवर्षम गमनम. देवाची वारी दरवर्षी करायची. पंढरीचा वार करी
वारी चुकोने दी हरी वारी चुकोने दी हरी वारी चुकोने दी हरी हरिता वार करी वारी चुकोने दी हरी वारी चुकोने दी हरी देवाची वारी दरवर्षी करायची. पंढरीरायाची. इथं देव शब्दाने देव नाही घ्यायचा. देव तर घ्या पण श्री ज्ञानदेव घ्या, श्री नामदेव घ्या, श्री चांगदेव घ्या, श्री सोपानदेव घ्या, श्री निवृत्ती. हे देवच आहेत. देव ते संत, देव ते संत. म्हणजे देवाची आणि संतांची वारी दरवर्षी करायची. म्हणून निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. मला वाटतंय देसावड्याच्या दिंडीला गेल्या वर्षी का काय 25 वर्ष पूर्ण झाले माऊलीच्या वारीला. महाराज माऊलीच्या वारीला सगळी मंडळी येतात. चांगला दिमाखात कार्यक्रम केला. मला सांगायचे काय, जीवनात काही गोष्टी एकदाच करा. बोला विवाह लग्न. बोला मी तुम्हाला काय पावती भाडा म्हणलो का? जीवनात काही गोष्टी एकदाच करा. लग्न विवाह. जीवनात काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करा. कुंभस्नान. जीवनात काही गोष्टी दरवर्षी करा. देवाची आणि संतांची वारी. पण जीवनात काही गोष्टी दररोज करा. ह्या नव्हे. मग दररोज करायच्या गोष्टी कोणत्या? शास्त्रात आलंय व्यायाम, अभ्यास, दान, संघटन. या 4 गोष्टी रोज करायच्या. व्यायाम रोज करायचे. आळंदीत जयराम महाराज बसले होते. रोज 500 जोरून 500 बायटाका काढायचे. ज्ञानोबराच्या दर्शनाला गेले तर तसं दंडवत घातलं तर तसं उठत नव्हते. जोर काढून उठायचे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका. पाचोळ्या पोटात त्याला रोजची सवय लागते व्यायाम. आता आम्ही रोज व्यायाम करू शकत नाही महाराज. का? रोज नवीन घरी मुक्काम. तिथं उड्या हाणायला लागले लोक मग त्याला काय प्रकरण आहे, त्यापेक्षा नाही हाणलेल्या बाया मला. आणि म्हणून आम्ही व्यायाम करू शकत नाही. पण तुम्ही व्यायाम रोज केला पाहिजे. बघा तुम्ही जर शहरात राहत असाल, 5व्या मजल्यावर राहत असाल, जर जाण्यासाठी लिफ्ट असेल, शिडी असेल, शिडी पायऱ्या असतील तर तुम्ही पायरीनेच गेलं पाहिजे. मला लिफ्टने नाही गेला. ज्याचे गुडघे दुखत आहेत, अमुक मनके बिनके, ते ठीक आहे. आता जुने लोक, आता शेतकऱ्याला तर व्यायामही कमी झालाय महाराज. पहिल्या नांगरठी होते, सगळे अंग मेहनतीची कामं होती. आता सगळ्या मिशनरी निघाल्यात, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा व्यायाम कमी झालाय महाराज. वा. पण व्यायाम केला पाहिजे महाराज. शेत जर 2 किलोमीटर असेल तर पायी गेलं पाहिजे महाराज. पायी आलं पाहिजे महाराज. वा. व्यायाम माणसाने रोज केला पाहिजे. व्यायाम. दान रोज केलं पाहिजे. बघा नरदेह पुन्हा नाही मावली. दान करून मारावं. काही फक्त पोरांसाठी कमावलंय. 2 प्रकारची जीवन आहेत. एक वैयक्तिक, एक सामाजिक. एक उमऱ्याच्या आतलं जीवन आहे, एक उमऱ्याच्या बाहेरचं जीवन आहे महाराज. तुम्ही फक्त उमऱ्याच्या आतच जगले, त्याला म्हणायचं सरड्याची धाव कुंपणापर्यंत. जरा बाहेर पडा. बाहेर मजा आहे महाराज. रोज दान धर्म केला पाहिजे. केवढा कुंभमेळा चाललाय, दान धर्माशिवाय चाललाय का? बरं दान केलं पाहिजे. आता सध्या आपण प्रत्येकाने बंगले बांधले आणि बोर घेऊन बोरचं पाणी आपण टाकीत टाकतो. टाकीतून पाणी नळाद्वारे खाली येतं. मग बाथरूम असेल, टॉयलेट असेल, स्वयंपाकघर असेल, घराबाहेर घरामागं पुढं आपण नळ काढतो तर नळाद्वारे पाणी येतं. कोणत्या नळाद्वारे पाणी येतं? तुम्ही म्हणाल महाराज प्रश्न चुकीचा आहे, नळाद्वारे पाणी येतं. नाही, माझा प्रश्न बरोबर आहे. कोणत्या नळाद्वारे पाणी येतं? जे नळ वर्षभर रोज चालू बंद होतात ना, त्याच नळाद्वारे पाणी येतं. नाही तसं त्या बोरला क्षार झालेले येतं. त्या टाकीत क्षार जमा होतात आणि फक्त 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही नळ चालू करू नका, ते क्षार त्या नळात जमा होतात महाराज. आणि मग तुम्ही किती तोटी फिरली 2 वर्षानंतर पाणी गज भरलेलं राहते टाकीत, पाणीच खाली येत नाही महाराज. का? कारण मग ते ब्लॉकेज होतं. मग जा वेळदाच्या घाटात, मग तिथं करा डॉक्टरकडे ऑपरेशन. हे त्याच्याचमुळे. मला सांगायचं काय लक्षात आलं ना? म्हणून नळ चालू ठेवा.
जो नळ रोज चालू बंद होतो ना, किती क्षार असले काही होत नाही, तसं रोज थोडंफार दान केलं पाहिजे. थोडंफार निदान लोकांना चहा तरी पाजला पाहिजे. आणि तुम्ही नका का चहा पाहिजे ना, पण निदान पदरची पिली पाहिजे. बिस्लरी 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 बिस्लरी. आपल्या स्वावलंबी व्हा. असे हरामाचं याला पंक्ती पठाण म्हणतात की जे दुसऱ्याच्या रोज टापल्याला स्वावलंबी झालं पाहिजे. आणि म्हणून दान माणसाने रोज केलं पाहिजे. व्यायाम, दानम, अभ्यास रोज केला पाहिजे. महिला मंडळ, एका बाईला बाळ पोटात असताना त्या बाईने आळंदीमध्ये 9 महिने 9 दिवसात ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. काय अभ्यास केला सर. आणि त्या बाळ जन्माला आलं. बाळ 4थीला यंदा, तर 4थीत गेलेल्या बाळाने अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली. पाहता काय महाराज, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली. काय बाळ काय अभ्यास केला असेल त्या आईने बी, आणि काय अभ्यास असेल त्या बाळाचा. एक बाळ आहे आणखी 9वीला गेलंय ते, तर 9वीत जाईपर्यंत त्याने अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथाही पाठ केल्यानं आता एकनाथी भागवत पाठ करीत आणलंय महाराज. काय बाळ असेल. आपले महाराजाच्याच वाहना घेऊन जातात म्हणजे काय करावा. कीर्तनकाराच्याच वाहना नेलं म्हणजे डीपीवरच आकडा टाकला म्हणायचा. आता काय करायचंय महाराज. अशी माणसं आहेत महाराज. द्या सोडून. अभ्यास रोज एक अभंग पाठ केला पाहिजे. एक अभंग रोज पाठ केला पाहिजे. रोज एक. हे अक्षर आपल्यासाठी लिहिलेली आपण पाठ केली पाहिजे. रोज एक अभंग पाठ करीत जायचा महाराज. वा. व्यायाम, अभ्यास, दान आणि महत्वाचा मुद्दा संघटन. संघटन रोज करायचं. रोज माणसं जोडायला शिका महाराज. कोणी माणूस दिसं का रामराम कुठून आले काय आले असं का, द्या नंबर घ्या नंबर, याच्या हा घ्यायला. माणसं जोडायला शिका. तुम्ही ज्या गावात जाताल, ज्या वाडीवर, वस्तीवर, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात जाताल, तिथं तुम्हाला एक ओळखणारा वर्ग पाहिजे महाराज. माणसं जोडायची कला ठेवावं महाराज. होईल तितकं माणसं जोडा. माणसं नाजा ज्ञानोबरायने जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची. ही कला आहे महाराज. एक कला. माणसं जोडता आली पाहिजे महाराज. काही लोकांना माणसात बसूनच देणार नाही महाराज. जसा मारका बैल बाजारात शिरला का अख्खा बाजार उधळून देतो महाराज, तसं काही बावळाटांनी अख्खी गावं उधळून दिली. हो, गावात माणसं एकत्र आले का त्याचा पोट सुळ उठलाच म्हणून समजा महाराज. गाव खरंच चांगलं राहतं. गावात 2 पार्ट्या कोणत्या बी गावात आहेत महाराज. मग दोन्ही पार्ट्या चालवणारे पुढारी चांगले राहते. त्यांना वाटतं गावाला दिशा द्यावा, गाव बिनविरोध व्हावं, त्यांना वाटतं महाराज. पण त्यांच्या हाताखाली अशी काही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले असतात महाराज. त्यांना हे दोन्ही पार्ट्यावाले एकत्र आले का त्यांचा धंदा उठतो महाराज. त्यांचा बाजारच उठून जातो महाराज. आणि म्हणून ते म्हणतात नाही पुढारी तुम्ही डोकं लावा, यंदा गाव तुमच्याकडून येईल. तेच खाल्ल्याळे जाऊन सांगतात तुम्ही बी डोकं लागा, गाव त्यांची काही तयारी नाही, लावा डोकं. आणि ते दोघं डोकं लावित येत हे त्यांना लाथा घालितो महाराज. वा असलं. आणि म्हणून खरं तर असल्या गाव पुढाऱ्यांनी असली सगळी इमानात घातली पाहिजे, पुण्यतिथी साजरी केली पाहिजे महाराज. अख्खी गावं चांगली होतील महाराज. हे लय बावळाट लोक महाराज समाज उधळून द्यायला बसलेली. गावगाव महाराज असे माणसं येऊन नाही दिली. हो काही लोकांनी संघटन करा. संघटन आजपासून 4 चौघात राहायला शिका. 4 चौघात बसत जा, 4 चौघात फिरत जा. लोक म्हणते पठ्ठ्याच्या गावात कोणी नादी लागत नाही. गाव म्हणते कुठं कुत्र्याच्या नादी लागत. हे वागणं बरं नवं. असं सगळ्याला धरून राहा, समाजात मिसळा, 4 चौघात राहा. कोणी म्हणाल 4 चौघात मिसळून का राहायचं, काय कारण? काहीच कारण नाही. त्याची किंमत वाढती. हेच उत्तर आहे त्याचं. तुम्हाला तुमच्या जीवनात किंमत मिळवायची असेल तर तुम्ही 4 चौघात बसलंच पाहिजे महाराज. 4 चौघात वावरलं पाहिजे महाराज. काय सांगताय. हो, शिवरात्र होती. मग गावात सगळ्या गावाला उपवास म्हणून एका दुकानदाराने काय केलं, फळाचा दुकानदार होता, त्याने जळगाववरून केळं आणले. शिवरात्रीचा दिवस उजाडला. सगळ्यांनी सकाळच्या घराने आंघोळ्या केल्या. अरे आज 3 टाइम फराळ कसं करायचं, जरा काय फळं आणले तर गावात बघा बरं. म्हणजे हो, आपल्या त्या फळाच्या दुकानदाराने केळं आणले जळगावून, आणा बरं 2-2 डझन. मग अख्खं गाव धावलं केळं घ्यायला महाराज. आता जळगावून केळं आणत असताना काही केळं घडाचे तुटले. मग तुटलेले केळं त्या दुकानदाराने पाठीत ठेवली आणि जे घडाचे केळं होते त्याशी वर टपरीला बांधले. आलंच गिराईक, राम 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 राम. केळं काय डझन दिले? म्हणजे हे फणीचे केळं 50 रुपये डझन. आमले मोकळे 20 रुपये. का हो? हे दोन्ही केळं जळगावूनच आणले ना. म्हणजे हो, जळगावचीच केळी. मग वरच्याची 50 रुपये डझन आणि खालच्याची 20 रुपये डझन. काय कारण?
त्या दुकानदाराने सांगितलं वरची केळं भावबांधाला धरून येत, गावाला धरून येत, 4 चौघाला विचारित येत आणि म्हणून किंमत आहे त्यांना आज ते फणीला धरून येत. वा. आणि म्हणजे खालचे म्हणजे भावकीच्या ऊसाचे रस्ते आडीत येत, कांद्याच्या गाड्या आडीत येत, एखाद्याचा ऊस तुटून चालला का त्या रस्त्यावर पाणी सोडित येत. कसं पटत यांना बघा ना, हे त्याच शाखेचे आहेत सगळे म्हणून पटत आहे. वा. भावबांधाचा ऊस जाऊन देणार नाही, कसा ऊस जातोय आम्ही बघतो. आणि मग असे भावकीला धरून नाही म्हणून किंमत घटली 20 रुपये डझन. ही जी तुमची किंमत कमी झाली ना त्याचं कारण तुम्ही ग्रुपच्या बाहेर पडले महाराज. तुम्ही समाजातून तुम्हाला कोणात बसायचं, माणसं मिसळून कसं राहायचं हेच कळा ना महाराज. इथंच घोटाळा आहे सगळा महाराज, इथंच खरा गोळे. माणसाला माणसात बसायची सवय राहिली नाही. खरं सांगू, गडापासून तुटलेले केळं खावा बी वाटत नाही महाराज. का बरं? त्याचे तोंड आहेत ना, गांजा वाढणाऱ्याची तोंड त्याची तोंड सारखीच बघा. ते तोंड पाहिले ना, मला ते एक जण मला घेता का म्हणलं, नाही नाही उपासच सोडायचा आता, फराळच करायचं नाही म्हणलं, जेवणच जातो म्हणलं. आता त्या असली केळं खाण्यापेक्षा जेवलेलं चांगलं म्हणलं. काय बोलायचंय महाराज. आणि म्हणून किंमत वाढवायची असेल तर आजपासून 4 चौघात बसा. विठ्ठल महाराज, हे तर तुम्ही लास्ट बेस्ट डोळ्यात अंजनच घातलं बा. अरे मी कोण अंजन घालणार, हे सगळं अंजन माझ्या तुको भरायचंय. तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन भरवे. वा. हे माझ्या तुको भरायचं ज्ञानांजन आहे, एवढं डोळ्यात घाला आणि ह्याच ज्ञानांजनावर तुमची वाटचाल करा. तुमची निरतिशय सुखाला प्राप्त होताल. आजपासून 4 चौघात बसायचं. मग महाराज ठरलं, आजपासून माणसं दिसली का बसलंच. मग ते पारावरले असो, ते मारुतीच्या देवळातले असो, शंकर सोसायटीच्या असो, नाहीतर आणि अशा प्रकारे कसले असो, बसायचंच. बाबड्या, आम्हाला तसं सांगायचंय का? 4 चौघात बसा म्हणजे कसले बी होरड फुके पाहून बसू नका, कोणाच्याही पंक्तीला बसू नका आणि कोणाच्याही रांगेला बसू नका. मग विवेक काय? याचा विवेक ऐका. संतांच्या पंक्तीला बसल्याशिवाय राहू नये आणि जीवाच्या पंक्तीला बसूच नाही, हा विवेक आहे. विठ्ठल जीवाच्या पंक्तीला बसू नये आणि संतांच्या पंक्तीला बसल्याशिवाय राहू नये महाराज. वा. जीवाच्या पंक्तीला बसले फळ काय? पतन पंगती जगाची आपत पंगती, जगाची आपत पंगती, जगाची आपत पंगती. देव होई देत देवाचे संगती, देव होई देता देवाचे संगती, पतन पंगती जगाची, पतन पंगती जगाची, जगाच्या पंक्तीला बसले तुमचं पतन ठरलेलं आहे महाराज. वाद नाही. पाणी विहिरीचं, ते विहिरीचं पाणी जर तुम्ही उसालाच्या आळ्याला घातलं, उसाच्या वाफेला नेलं तर त्या पाण्याचं रूपांतर गोड रसात होतं. तेच पाणी जर लसणाच्या वाफेला नेलं तर त्याचा वास आल्याशिवाय राहत नाही. तेच पाणी जर गांजाच्या वाफ्याला गेलं तर आपल्याचं नादात, मग गडी नादावल्याशिवाय राहत नाही. मग पाण्याने ठरवायचं गांजाच्या वाफ्याला जायचं का लसणाच्या वाफ्याला जायचं का उसाच्या वाफ्याला जायचं. एवढा पाण्याचा दृष्टांत घेऊन जा. पाणीदार भागात कीर्तन चाललंय म्हणून लय गरजेचा दृष्टांत आहे महाराजा. आपल्या जीवनाला जर दिशा द्यायची असेल तर आजपासून चुकीच्या लोकांच्या पंक्तीला बसायचं नाही. बसले पतन, पतन पंगती जगाची. वाह. मग कोणाच्या पंक्तीला बसावं? साधू संतांच्या, अनुभवी लोकांच्या पंक्तीला बसावं. तुकाराम महाराज म्हणतात,
ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता यासी नाही ब्रह्मरसक निळोबराय तुकोबरायच्या पंक्तीला बसले ब्रह्मरसाचा लाभ झाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर यांच्या पंक्तीला बसले तर एका जनार्दनी लाभ झाला. ज्ञानोबराय निवृत्तीनाथाच्या पंक्तीला बसले लाभ झाला. आणि म्हणून अनुभवी लोकाच्या पंक्तीला बसा एवढं सांगायचंय. वा मग तेच तुकाराम महाराज सांगतात की देवा मलाही या अनुभवी लोकाच्या पंक्तीला बसायचंय. त्यांचे अनुभव माझ्या अंतःकरणात यावे अशी माझी सदिच्छा आहे. अभंगाच्या पहिल्या येथील अंतरी शिष्टाचे अनुभव येथील अंतरी शिष्टाचे अनुभव येथील अंतरी शिष्टाचे अनुभव येथील शिष्टाचे येथील अंतरी शिष्टाचे अनुभव येथील अंतरी शिष्टाचे अनुभव येथील अंतरी शिष्टाचे अनुभव येथील अंतरी शिष्टाचे तळमळी जीव तया तुका तळमळी जीव तया तुका आता माझा जीव घेऊनी आता माझा जीव आता माझा जीव आता माझा जीव येथील अंतरी किंवा अंतरा शिष्टांचे अनुभव तळमळी जीवतया सुखा. इथं शिष्ट शब्द आलाय. या शब्दाचा अर्थ लय चांगला आहे पण लोकांनी लयच खाली आणलाय. ते होय लय शिष्ट आहे. अरे हेडे आळत शिष्ट कोणाला म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात महावनी पापिये नग्न केले विपाये ते नेसल्या विनन पाहे शिष्ट जैसा. वा ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या दुर्जनाने एखाद्या माऊलीवर अत्याचार केला आणि तिला विवस्त्र होऊन जंगलात सोडलं आणि एखादा जर अनुभवी माणूस चालला तर तो पहिला आपल्या अंगावरलं उपरणं त्या माऊलीच्या अंगावर टाकतो आणि मग विचारतो माऊली कोण्या गावाला तुम्हाला सोडायचं मी सोडून येतो. वा याला शिष्ट म्हणायचं महाराज. वा इथं काहीतरी शिवव्याख्यानाचा कार्यक्रम चालू आहे.
शिवछत्रपतीने एकदा विठोजी तुपे नावाच्या सरदाराला कल्याण भिवंडीवर स्वारी करायला, कोणी सांगितलं शिवचरित्र? बाबा सांगतात का? बर, नाव आहे शिवाजीचे त्यांचं. कल्याण भिवंडीवर विठोजी तुपे स्वारी करायला गेले आणि त्यांनी कल्याणच्या सुभेदाराचा पराभव केला. आणि मग तिथं धनदौलत होती, ती सगळी धनदौलत एका मोठ्या पेट्याच्या पेट्या भरून आणल्या आणि शिवछत्रपतींना तो सगळा नजराणा पेश केला. आणि शिवछत्रपती महाराज त्या प्रत्येक पेट्या उघडून बघायचे, काय हिरे माणिक मोती सोनं नाणं. अर्थातच ते आपलंच लुटलेलं होतं, ते काय तिकडून आणलं नव्हतं खैबर खिंडीतून, ते आमचंच होतं. पण एक पेटी उघडली तर त्या पेटीत त्या कल्याणच्या सुभेदाराची सून होती, नकशकांत सुंदर होती महाराज. वा, ती बाहेर आली, थरथर कापत होती. तिला माहिती होतं आता आपल्या इज्जतीचं धिंडवडं, पण ते शिवछत्रपती होते. पहिल्याच वाक्यात त्या माऊलीचं मन जिंकलं. शिवछत्रपती विठोजी म्हणे, विठोजी ही आऊसाहेब कोण आहेत यांची ओळख. आऊसाहेब, परस्त्रीला आई म्हणणारा जगात पहिला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. वा, हे आऊसाहेब कोण आहेत? तिच्या जीवात जीव आला. यांची संस्कृती जरा वेगळी दिसते. आणि विठोजी तुपेने सांगितलं, कल्याणच्या सुभेदाराची सोने कशाला आणली? कशाला आणली? जरा 1200च्या शतकापासून इतिहास पहा. इथं आमच्या माता माऊल्यांच्या काय इज्जतीचं धिंडवडं झालं, याचं परत फेड करायची म्हणून ही माऊली आणली. विठोजीचा कान धरला शिवछत्रपतीने. विठोजी, अरे ते तसे होते म्हणून आपण हे असं राज्य उभं केलं. आपल्याला जर तसं वागायचं होतं तर ते आपल्याला तिकीट द्यायला तयार होते ना, पण आपण त्यांचं तिकीट का घेतलं नाही? ह्याच गुणांनी घेतलं नाही महाराज. वा, म्हणून या माऊलीची खना नारळाने वटी भरा आणि तिच्या माहेरला तिची बोळवणूक करा. महाराज ढसा ढसा रडली होती मुसलमानाची माऊली. हे जीवनात पहिला राजा पाहिला. तिची खना नारळाने वटी भरली. आई, पुढल्या जन्मी मी तुमच्या पोटात राहायला येईल महाराज. वा, म्हणजे तिला आई म्हणणारा पहिला राजा. ती माऊली घरी गेली आणि ती नमाज पडताना रोज म्हणायची, अल्लाह या परवतिगार या खुदा दुआ देना सिर्फ शिवछत्रपती शिवबा राजाकडून. या राजाला दुआ दे, माझा नमाज मी अदा करते त्या राजासाठी महाराज. मुसलमान माऊली, या त्याला माहिती शिष्ट. वा, दुसऱ्या माऊलीकडे पाहणार सुद्धा नाही. नाही तर लोक जोडीन जर कोणी आले तर गड्या संग बोलतच नाही. कवा आल्या, तुला काय रटे खायचे का? तुला पडलंय काय? मी म्हणतोय, दुकानात गेले ना, दुकानात तर 2 किलो गुळ घ्यायचा तर 6 किलो घ्या, आणि 2 किलो साखर घ्यायची तर 10 किलो घ्या, आणि गुळ घेऊन नीट निघा. लोक असली भामटी जन्मलीत ना, दुकानात जाते तर आज तुम्ही बसलेत हा बाईसाहेब नाही दिसत, तुला काय आंबे हळद लावायची का? तुला काय रटे खायचे का? म्हणजे पडलंय काय? मी म्हणतोय लोकांना ना वाढीव बांधकाम करायचा लय घाण खोड लागली. मला एक जण म्हणला टोल नाक्यावर पूल बांधला पाहिजे. अरे म्हणलं बाबा, पुलामुळेच टोल नाका बांधला आहे, तू आता टोल नाक्यावर पूल बांधायला निघाला का? या असली तर येडीत गाव महाराज. द्या सोडून यरमाचं शिष्ट. वा, येथील अंत अशा माणसाच्या पंक्तीला बस. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव, अशा माणसाचा अनुभव महाराज. ते जरा फटकळ राहते ना, मात्र ते गरमच राहते. आता तुम्ही प्रयागला हे पत्रकार मंडळी त्या साधूच्या मुलाखती घेते, ते साधू लय हाणू राहिलेत पत्रकारांना महाराज. त्यांना काही घेणं देणं नाही, ते व्हायरल झाले काय नाही व्हायरल झाले, लात मारून निघालेले आहेत महाराज. वा, एक पत्रकार एका नागा साधूला म्हणली, तुम्ही नागा आहेत ना, हे घातलं कशा? त्याला असं लगेच काढितो, पळूनच गेली महाराज, थांबलीच नाही महाराज. हे काय फकीर राहते ते महाराज, त्या अंगाला राख राखून निघालेले होते, त्याला काही घेणं देणं नाही. त्या जर नागा साधू आंघोळीला निघाले, नागा साधूचा चिमटा निघाला, मिलिटरी सुद्धा अशी कणाक्कण लांब होती, त्यांना परवानगी बी महाराज शासनाची. ते कोणालाच घाबरत नाहीत महाराज. नाशिकच्या कुंभमेळ्यात एक मोठा मंत्री हानीत होते, पण ते वाचला, तो भाग्याने वाचला ना. आतापर्यंत 25वी पुण्यतिथी असते. असो सांगा, 25 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे, नाशिकची गोष्ट आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात एक मंत्री लय हाणला होता त्यांनी महाराज, वाचला पुण्याने. संपला माझा विषय. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव, अशा अनुभवी लोकांच्या पंक्तीला बसा महाराज. तळमळी जीवतया सुखा, त्या अनुभवाच्या सुखासाठी माणसाला तळमळ. लय अनुभवी माणसं. आपला भारत स्वतंत्र झाला 1947ला, पण मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता, माहिती असू द्या. इथं कोणी शिक्षक असेल तर त्यांना विचारा,
मग लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळी संस्थानं खालसा केली आणि मराठवाड्याचं रूपांतर भारतात करून घेतलं महाराज. हा, तर ते मराठवाड्याचा कारभारी होता निजाम. ब्रिटिशांनी पेशवाई संपवली. आता पेशवे तसे सरदार होते. पेशवाईची गादी ही शिवछत्रपतींची होती, माहिती असू द्या, कारण गादीचे मालक शिवछत्रपती होते, पेशवे कारभार पाहायचे फक्त. पण ब्रिटिशांनी पेशवाई संपवली पण निजाम संपवले नाही. का बरं? कोणत्या इतिहासकाराला विचारा काय कारण? एकच कारण, ब्रिटिशांनी निजाम म्हणायचे काही झालं तर आपण पाहुणे येतं, हे मूळ मालक येतं. आपण पाहुणे एक राहिले का गावाला नीट करता येतं. आलं का लक्षात काही? हो, म्हणून आपण एकत्र. मग ब्रिटिश आणि निजाम एकत्र राहिले. आपल्या नगरच्या खाली आमचं गाव शेवटचं गाव आहे नगर तालुक्यातलं, भातुडी पारगाव. आमच्या गावाच्या खाली दौलावाड गाव, तिथून खाली सगळा मराठवाडा आहे महाराज. निजामशाही तिकडे आमच्याकडे म्हणे का रे मोगलाई माजली का, हे शब्द तिकडलेत खरे. आणि मग निजामशाह होती. ते निजाम एकदा आला माजल गावला. काय अनुभवी माणसं होती या देशात महाराज, काय बोलायचंय. त्याची बेगम पडली आजारी पडल्यावर तिचं दुखणंच बरं व्हायना. मग त्याने लय हाकीम बोलवले पण ती बरीच व्हायना. मग त्या मराठवाड्यातले लोक म्हणले ह्या माजल गावला एक चांगला नाडी वैद्य आहे म्हणले. त्या नाडी वैद्याला दाखवायची का? त्याने चालत बोलवलं नाडी वैद्य. आता ते नाडी वैद्य असल्यामुळे बेगमची नाडी तपावावं लागेल का नाही. मग त्यांनी जहापणा म्हणजे बादशाह आम्हाला नाडी पाहावं लागेल, बेगमला हात लावायचा नाही आणि तसा उपचार करायचा. ते बेगमचा अंगाला हात लावून नाही देणार. हो म्हणले मी नाडी वैद्य आहे. नाडी पाण्यात म्हैस वर मोल. अरे म्हैस तर दाखव बाबा, जी गायची ती म्हैस पाहिली तर पाहिजे. नाही बोला म्हशीची काय किंमत, म्हैस कुठे? ती पाण्यात बसलेली. मग वर नाही तसेच सांग. आता तसं असतं का कुठं? म्हैस पाहिल्याशिवाय कशी विकत घेता येईल महाराज? नाडी पाहिल्याशिवाय औषध देता येणार नाही. याला हातीच्या पायाखाली द्या. मग ते वैद्य हुशार त्याला थांबा एक उपाय आहे. काय? ती गेलं रानात. काय अनुभवी माणसं असतील या देशात. ती आलं गुळवेल घेऊन आणि ते म्हणलं एवढा गुळवेल तुमच्या हाताने राणीला बांधा हाताला. मग ती राणी आत बसली होती, गोशा पद्धत. तिच्या हाताला ते गुळवेल बांधला आणि ते गुळवेल त्याने हातात घेतला महाराज. ती आत बसलेली बाहेरून तपासला. त्याने औषध दिलं. 2 दिवसात ती बेगम चिंगाट पळायला लागली महाराज. वा, काय अनुभवी माणूस असं. मग ते दरबारात काय मराठा सरदार होते. मग ते याला बक्षीस द्या. निजाम म्हणला तसं नाही, अजून एक रोगी त्याला जर औषध दिलं तरच याच्या गुणाला तरच याच्या ज्ञानाला किंमत, नाही तर किंमत नाही. म्हणजे काय? त्या बादशाने काय केलं, 2 दिवस म्हैस उपाशी ठेवली. म्हशीला पाणी, चारा नाही, पाणी नाही, काहीच नाही. आणि म्हैस पलीकडे बांधली. याला काही माहितीच नाही. म्हशीच्या पोटाला गुळवेल बांधला आणि त्याच्या हातात दिला. म्हणजे काय औषध आहे सांग. काय ज्ञानी माणसं होती या देशात महाराज. त्यांना काहीच नाही, एकच औषध, 2 वैरणीच्या पेंड्या आणि बादलीभर पाणी. बादशाह म्हणला कसं काय? म्हणजे म्हैस बांधलेली उपाशी. खरंच बादशाह म्हणला याला म्हणायचं ज्ञानी. नाही तर आताचं डॉक्टर झोपा, हा पलीकडं वा, आल्याड वा, उठून बसा, हा तोंड वा, दात जीभ बाहेर काढा, हा करा, जीभात घ्या, डोळे मोठे करा. हा काय होतंय तुम्हाला? काय नाही, तुमचा ताप होतोय आम्हाला. काय अनुभवी माणसं होती या देशात, काय ज्ञानी माणसं होती या देशात महाराज. वा, लोक म्हणते भारत अडाणी होता. पागल आहे तू, पागल. भारत किती ज्ञानी होता पाहायचा असेल तर पारनेर तालुक्यात पळशीचं मंदिर पाहायला जा आणि कामटवाडीचं मंदिर पाहायला जा. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना एवढी ज्ञानी माणसं या देशात होती महाराज. पण या देशातल्या लोकांनी त्यांची कधी किंमत केली नाही. येड्याच्याच माग येड्याचे स्टेटस ठेवणार, येड्या संग सेल्फी काढणार. अनुभवी लोकांना कधी शान याला जर पुढे येऊन दिलं तर मग त्याला गाव कसं म्हणायचं महाराज. वा, त्याची जिरवायचीच, याला म्हणायचं गाव. विठ्ठल शान्याचं ऐकणार नाही महाराज. द्या सोडून आता काय बोलायचं. किती नागोर धरला तर कुठं आकली आहेत लोकांना तरी महाराज. आणि म्हणून अशा अनुभवी लोकांचे अनुभव माझ्या अंतःकरणात यावी अशी इच्छा आहे. तळमळी जीव तया सुखा, आता माझा जीव घेऊन या बळी. देवा यासाठी माझ्या जीवाचं बलिदान घे, पत्यांच्या वळीला बसव. हे बघा, काही गोष्टीला बलिदान द्यावंच लागतं. स्वातंत्र्य मिळवायचंय, बलिदान द्यावं लागतं. म्हणून तुका म्हणे बळी देता ते निधान, भेकेसाठी कोण राज्य देतो. आता इथं शिवचरित्राची कथा चालू आहे महाराज. भगतसिंग, राजगुरु सुखदेव
त्याच्या आधी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, माझी बाजलकर ह्या मंडळीने जीवाचं बलिदान दिलं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यावं लागतं, देवप्राप्तीसाठी बलिदान द्यावं लागतं. न करवे त्याग जीवाचा या नाश, नारायण त्यास अंतरला. तुका म्हणे बळी जीव दिला पायात, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. देवप्राप्तीसाठी बलिदान द्यावं लागतं, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान द्यावं लागतं. तसं संतांच्या रांगेला बसायचं असेल, आता माझा जीव घेऊन या बळी. तुका म्हणे ह्याची करावी मिरासी, बळी संतापाशी द्यावा जीव. म्हणून कमालाने आपलं शिरछेद केला आणि संतांना पंगत घातली. संपला माझा विषय. आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावी ओळी संताची, विस्तारली वाचा. महाराज मग तुम्ही एवढं गोड बोलताय, मग तुम्हाला संतांचा अनुभव नाही का? तुकाराम महाराज म्हणतात माझं बोलणंच गोड आहे, पण मला त्याचा अनुभव असला असं सांगता येत नाही. विस्तारली वाचा, माझं बोलणं गोड आहे पण फळे विनवेल. माझं बोलणं म्हणजे वेल चांगला आहे पण फळच नाही. कोरडेची कोरडं बोलणं आहे, फोस फोलकट आहे, वांझे निष्क्रिय माझं बोलणं आहे. आणि म्हणून आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावी ओळी संताची. तुका म्हणे आलो निर्वाणीची वरी देवा. जर तू मला त्यांच्या रांगेला बसलं नाही तर मी निर्वाण मांडलंय. राहो निधी उरी नारायणा, तुझी खैर ठेवणार नाही. आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांची. विठोबा रघुमाई, ताळी वाजवा, भजन करा. हरे विठोबा रघुमाई, हरे विठोबा रघुमाई, बोला पुंडली. सगळ्या मुळ्या खोळ्याला एक आमंत्रण आहे. चिंतन सेवा संपली. हे 2025 वर्ष तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आपल्या सप्त्यात त्याचा उल्लेख केलाय. यावर्षी गावाने गाथा पारायण केले. जरा गावासाठी टाळ्या वाजा मारा. सगळ्या मुळा खोऱ्याला, पारनेर तालुक्याला, संगमनेर तालुक्याला, इथं आलेल्या जुन्नर तालुक्याला सगळ्याला आमंत्रण आहे. तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. मग हा 375वा महाराष्ट्रात दिमाखात साजरा होणार आहे. पहिला उत्सव आहे 9 मार्च ते 17 मार्च श्री क्षेत्र देहू. मला दिमाखात उत्सव आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला आहे महाराज.
1,00,000 लोकांचं नियोजन आहे. तो उत्सव झाला का दुसरा उत्सव आहे सिद्धटेक गणपती. तिथं 8 तालुके आहेत उत्सवाला. तीन जिल्ह्यातले तालुके एकत्र केले आहेत. काही पुण्याचे, काही नगरचे, काही करमाळा नाष्टी. चार जिल्ह्यातले 8 तालुके एकत्र केलेत. तिथंही 1,00,000 लोकांचं नियोजन आहे. त्याची तारीख आहे 23 मार्च ते 30 मार्च. तिथंही 1,00,000 लोकांचं नियोजन आहे. ते झाल्यावर आपल्या नगरला, अकोळनेरला 16 एप्रिल ते 23 एप्रिल तिथंही 1,00,000 लोकांचं नियोजन आहे. पण अकोळनेरला जी पारनेरची गावं जोडलीत ना, ती टाकळी डोकेश्वरच्या पलीकडली जोडलेली. कानोर पठाराच्या पलीकडली गावं अकोळनेरला जोडलेली. पण टाकळी डोकेश्वरच्या अलीकडे आपले वासुंदा, वनकुट आणि आळकुटी, गारखिंडी ही असा सगळा पट्टा, हे पठार भाग, नांदूर पठार आणि आपलं मुळा खोर, हे सगळं ओतूरला जोडलेलं आहे. कारण जगद्गुरूंचेही गुरु ओतूरला राहतात, हे विसरता कामा नये. आणि आपल्या सप्त्यात माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. जसं पोराचं गुण गायलं का आईचं हृदय मोठं होतं, शिष्याचं गुण गायलं गुरुचं हृदय मोठं होतं महाराज. म्हणून बाबाजी चैतन्यांची समाधी तिथं. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि म्हणून त्या समाधीच्या प्रांगणात जवळजवळ जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, 5,000 वाचकांचं पारायण आहे तिथं महाराज. तसे तर ते वाचक 11,000च्या घरात जाणार आहेत महाराज. कालच एक जण 5,000 गाथे द्यायला तयार झालाय महाराज. आपले भगवान शेठ मनसुख म्हणजे रामदासबाब मनसुख यांचे पुतणे आहेत. त्याने ठरवलं 5,000 गाथे देतो. 11,000 लोक बसले तर 11,000 गाथे देतो. तर एक 10-11,000 वाचक, रोज कीर्तनाला 1,000 टाळकरी, रोज कीर्तनाला 25 पखवाज, कीर्तनाला संध्याकाळी पहिल्या दिवशी 25,000 लोक आणि काल्याच्या कीर्तनाला 1,00,000 लोकांना पुरणपोळी महाराज. असं नियोजन आहे. जवळजवळ 30,00,000 रुपयाचा मंडप आहे. आणि सिस्टीम आपल्या सुनील भाऊची, जरा टाळ्या वाजा भाऊसाठी महाराज. वा, 30,00,000 रुपयाचा मंडप आहे. असा 500 बाय 300 मंडप आहे. असा 500, असा 300. आणि मग त्याच्यात 100 कूलर, 200 फॅन, गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. वा, असा जंक्शन उत्सव आहे. आणि 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 तुकोबरायची स्तुती, 7 ते 11, 7 ते 12 संगीत गाथा पाराय. एका बंगल एक चाल. टेंबुकर महाराज चाली म्हणायला, पाऊसच चालीचा. वा, 12 वाजता 30 गावांनी जवळजवळ 1,00,000 भाकरी पाठवायची असं नियोजन आहे. काही गावांनी 3,000, काही गावांनी 2,000, काही मोठं गाव असेल तर 4,000 अशा भाकरी. आणि मग सकाळचा स्वयंपाक, भाकरी आल्या का बाकीचा स्वयंपाक तिथं ठेवलाय. 12 ते 3 भोजन विश्रांती, 3 ते 5 तुकाराम महाराजाचं चरित्र ऐकायला भेटणार, 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 आदरणीय चैतन्य महाराज देगलोरकर, चंद्रशेखर महाराज देगलोरकर, महादेव महाराज राऊत, बंडातात्या कराडकर, जयवंत महाराज बोधले, योगीराज महाराज गोसावी. उद्या ज्यांचं कीर्तन आहे तुमच्याकडं, उद्धव महाराज मंडलिक, देहोकर महाराज, वास्कर महाराज, अशी गोड कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटणार. आणि 6 ते 8 कीर्तन. 8 वाजता परत 50 गावांची 1,50,000 भाकरी येणार. आणि मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलाय. पहिल्या दिवशी नगर तालुक्यातली आगडगाव आमटी, दुसऱ्या दिवशी शेवगाव तालुक्यातली शिंगोरी आमटी, तिसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातली शिपी आमटी, चौथ्या दिवशी महिपती महाराज ताराबाद आमटी. तिथे एक आचार्य लय गोड आमटी बनवतोय, आमचा मोरे आचार्य, ती माहिती महाराजांना. 5व्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी, 6व्या दिवशी मसाला वडी आणि 7व्या दिवशी आने पंचक्रोशीने आण्याची आमटी ठेवलेली महाराज. ती एकटी मिराताई म्हणून कोण माऊली, तिने 1,00,000 रुपये दिलेत आमटीला. आणि त्या गावचे सरपंच ते काय दाते म्हणून येतं, त्याने 1,25,000 रुपये दिले महाराज. वा, मग ढिला कारभार नाही. ते म्हणले अख्खा महाराष्ट्र, सगळे गडकरीन, सगळे फडकरीन, सगळे संस्थान सगळे हजर आहेत तिथं. तारीख आहे 18 मे ते 25 मे. वा, मे महिन्यात तोपर्यंत कांदे काढून होते, ठकूचं लगीन होईल, पप्याचं लगीन होईल, यती जाती होईल, अगदी हळद लागून होईल. फक्त तुम्ही आंबे हळद लावायला तिथं या म्हणजे झालं. तर सगळ्याला विनंती, असं पारायण. आणि तालुके कोण कोण यजमान आहेत? पहिला आपला पारनेर तालुका, जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर, इथं माग संगमनेरकर मंडळी बसलेली, संगमनेर, अकोले, पुणेकर, मुंबईकर आणि शिरूर. असं आपल्या पारनेरची जवळजवळ 70 गावं जोडलेली आहेत आणि शिरूरची 70 गावं त्याला जोडलेली आहेत.
आणि जुन्नर तालुक्यात अख्खाची वादच नाही. सगळ्याला विनंती, असं पारायण परत होणार नाही. जगद्गुरूंचे गुरु बाबाजी चैतन्य त्यांच्या दरबारात हा उत्सव आहे. सगळ्यांनी या पारायणाला यायचंय. 24 तास तुकाराम तुकाराम भजन आहे. प्रत्येक गावाने 2 तास, असे 7 गावांनी 2 तास, 7 गावांनी रोज 100 गावाचे पारे बसवलेले आहेत महाराज. 2 तास संधी. एक दिवस देसावड्याच्या सगळ्या भजनी मंडळांनी यायचे. मांडवे, देसावडे, कनेरे, बाबा बसलेत गोसाई बाबा, कनेर, पोखरी, या सगळ्या गावांना पारे येतं. आणि एक दिवस भाकरी करून द्यायच्या देसावड्याच्या महिलांनी. देताल का? वा, जर टाळ्या वाजा जरा मोकळ्या अंगाने. वा. आता त्यांनी भाकरी दिल्यावर तुम्ही म्हणाल मग आम्ही काय द्यायचं, तुम्ही बिड्या नाही द्यायच्या, तर तुम्ही लापशी करता गुळ द्यायचा. गुळ प्रत्येक घरातून 1 गुळाची ढेप, प्रत्येक घरातून 1 गुळाची ढेप. पण गुळाची ढेप जर चांगल्या गुळ द्यायचा, देशी गुळ, नाहीतर आणताना ढेप. आता काय गायकाला खाऊ घालायचा का? जरा मोठी ढेप घेऊन यायची जरा. आणि जर चांगला वजनदार माणूस असेल तर 2 ढेपी. आता इथं चेअरमन बसलेत भाऊसाहेब, भाऊसाहेबांनी 1 ढेप मागणं म्हणजे त्यांच्या संसाराचा अपमान करणं आहे महाराज. 11 ढेपी वा गोळाचा. चेअरमन आहे तर ते काय काळजी त्यांना महाराज. आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे की आपण गुळाचं नियोजन, या लापशी आपल्याला आपल्या गुळाची करायची. ज्याच्या घरात जे 2 वायली निघालेत मग त्यांनी दोघांनी जरा 2 ढेपी दिल्या पाहिजे. एकात 2 वायली निघाले तर 1च ढेप दिली तर ते तुकाराम महाराज आहेत महाराज. ते लय बारीक, त्यांचं माप म्हणजे धारवाडी काटा आहे. वा. तर सगळ्याने गुळाचं नियोजन आहे. त्याचे पावती पुस्तकं गावात येतील. जो गुळ देईल त्याला पावती द्यायच्या. सुंदर नियोजन. चांगला गुळ घ्या, नाहीतर मग सगळ्या गावाचे पैसे एकत्र करून एक चांगला गुळ घ्या चांगल्या ठिकाणी. आणि तिथं आपल्याला गुळाचं नियोजन. सगळ्या गावांना विनंती आहे, प्रत्येक गावाने भाकरी, गुळाची रक्कम असं नियोजन करून आपल्याला तिथं उत्सवाला यायचंय. आणि या उत्सवासाठी तुकाराम महाराजाच्या पादुका ओतूरला हेलिकॉप्टरने आणायचं नियोजन चाललंय महाराज. वा. आपले ते टॉमॅटो किंग म्हणून नाही का, बाळासाहेब गायकर, त्यांना ते टॉमॅटोचे फार पैसे झाले तर ते हेलिकॉप्टर द्यायला तयार झाले. ते 5 लाख लागू नाही तर 10 लाख लागू हेलिकॉप्टर आपलं. आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये मग त्याच्यात पुष्पवृष्टी ठरली. मग आपल्या नळवण्याचं खंडोबा, रंगदास स्वामीचं मंदिर, तुकाराम महाराजाच्या पादुका हेलिकॉप्टरमध्ये, मारुती महाराज कुरेकर त्यांच्या हाताने पुष्पवृष्टी करायची महाराज. वा. रंगदास स्वामीचं मंदिर, ओझर गणपती, लेण्याद्री गणपती, शिवनेरी किल्ला, असे महत्वाचे आपले रेडेश्वर संस्थान, असा उत्सव आहे. तारीख ध्यानात धरा. 18 मे ते 25 मे गाथा पारायण, भाकरी, तुकाराम तुकाराम पहारा, एवढं ध्यानात धरा. माझ्यामुळं तुम्हाला वेळ मागं घ्यावा लागला, याबद्दल मी गावाची क्षमा मागतो. आणि आपण असाच उत्सव चांगला करावा. सगळं गाव एक या. गावाने आणखीन चांगली दिशा द्या. या गावाच्या 50व्याचं रूपांतर शताब्दी उत्सवात हो, अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो. शेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर